हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर लाडकी बहीण योजनेच्या खात्यात जे आपले पैसे बाकी आहे ते कधी येणार आहे, तर 3,000 रुपये येणार आहेत असे सगळे बोलत आहेत की म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा दोघं हप्ते जे आहे ते एकत्र येणार आहे. ठीक आहे. तर बघा, नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याची संभाव्य तारीख जी आहे ती कोणती आहे, तर तारीख जी आहे ती समोर आलेली आहे. ठीक आहे. लाडकी बहीण योजना नोव्हेंबर डिसेंबर इन्स्टॉलमेंट. लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे. म्हणजे जे दोघं हप्ते आहेत ते एकत्र येण्याची शक्यता आहे. म्हणजे इथं कन्फर्म तर सांगितलं नाही, पण शक्यता आहे. या आठवड्यात महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा केले जाऊ शकतात. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्यांची वाट पाहत आहे. आता डिसेंबर महिना संपायला अवघे 12 दिवस बाकी राहिले आहे. म्हणजे आपल्या डिसेंबर महिना आता 12 दिवसानंतर 10-12 दिवसानंतर म्हणजे पूर्ण संपणार आहे. त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र येणार असल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. ठीक आहे. चर्चा सुरू आहे, पण या दरम्यान आता हे पैसे कधी येणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. लाडकी बहिणीला 3,000 रुपये या दिवशी मिळण्याची शक्यता आहे. तर ती शक्यता म्हणजे कोणत्या दिवशी, तर बघा, लाडकी बहीण योजनेत 2 महिन्याचे पैसे एकत्र येऊ शकतात. महिलांना 3,000 रुपये या आठवड्यात येऊ शकतात. नगर परिषद नगरपालिका निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. बघा, आत्ताच आपल्या नगर परिषद आणि नगरपालिका निवडणूक झाल्या आहेत, तर महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे येऊ शकतात कधी, निकालापूर्वी. तर 21 डिसेंबर रोजी आपला जो नगर परिषदेचा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे, तर त्याआधी पैसे येऊ शकतात. याबाबत घोषणा तरी झालेली नाही आहे, पण एक शक्यता वर्तवलेली आहे की त्याआधी कदाचित पैसे येऊ शकतात. ठीक आहे. तर आपण सगळ्यांनी आपल्या बँक खात्याकडे, म्हणजे जो SMS येतो त्याकडे लक्ष द्या. तुम्हाला एकत्र 3,000 रुपये आले की 1,500 रुपये आले, म्हणजे दोन्ही ह्याचे एकत्र आले आहे का. ठीक आहे. तर बघूया, आता 12 दिवस बाकी आहे फक्त, तर त्यामध्ये आपल्याला समजेलच. ठीक आहे. तर आत्तापुरतं एवढंच. चॅनलला सबस्क्राईब करा असेच अपडेट मिळवण्यासाठी. थँक्यू.